विषय इतिहास. प्रकरणाचे नाव सविनय कायदेभंग चळवळ. प्रश्न 1. लाहोर अधिवेशनात कोणता ठराव मंजूर झाला होता? लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला होता. प्रश्न 2. महात्मा गांधींनी कोणता निर्णय घेतला होता? महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला होता. प्रश्न 3. गांधीजींनी ब्रिटिशांच्याकडे कोणती मागणी केली होती? मीठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी अशी मागणी केली. प्रश्न 4. गांधीजींनी कोणता सत्याग्रह करायचे ठरवले? मिठाचा सत्याग्रह करण्याचे ठरवले. प्रश्न 5. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्याचे का ठरवले? कारण इंग्रज गांधीजींच्या मागण्यांना फेटाळून लावत असत. प्रश्न 6. टिंबटिंब हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. मीठ. प्रश्न 7. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह का केला? मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे अन्यायकारक होते म्हणून. प्रश्न 8. या सत्याग्रहाच्या मागचा हेतू काय होता? ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा हेतू होता. प्रश्न 9. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी कोणते ठिकाण निवडले? गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी हे ठिकाण निवडले. प्रश्न 10. गांधीजी कोणत्या आश्रमात राहत होते? गांधीजी साबरमती आश्रमात राहत होते. प्रश्न 11. गांधीजी किती सहकाऱ्यांसह दांडीला जाण्यास निघाले? 78 सहकाऱ्यांसह निघाले. प्रश्न 12. गांधीजी दांडी येथे जाण्यास केव्हा निघाले? गांधीजी 12 मार्च 1930 रोजी दांडीला जाण्यास निघाले. प्रश्न 13. गांधीजींनी जनतेला कोणते आवाहन केले? त्यांनी जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले. प्रश्न 14. चळवळीला अनुकूल वातावरण कसे निर्माण झाले? गांधीजींच्या भाषणामुळे अनुकूल वातावरण निर्माण झाले. प्रश्न 15. गांधीजी दांडी येथे केव्हा पोहोचले? 5 एप्रिल 1930 रोजी. प्रश्न 16. गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा मोडला? 6 एप्रिल रोजी त्यांनी कायदा मोडला. प्रश्न 17. गांधीजींचे निष्ठावान अनुयायी कोण होते? खान अब्दुल गफार खान. प्रश्न 18. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जात होते? खान अब्दुल गफार खान. प्रश्न 19. त्यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? खुदाई खिदमतगार ही संघटना खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केली. प्रश्न 20. त्यांनी कोठे सत्याग्रह सुरू केला? पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला.